आणि हे बघ, आपण टाइमपास नाही करत. जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओला जर तुम्ही लाईक केलं नसेल तर लाईक करा, कारण तुम्ही लाईक करायला विसरताय. आणि आजच्या व्हिडिओला आपण लाईकचं टार्गेट ठेवणार आहे, तर तुम्ही 200 लाईक पूर्ण करा. आता हा व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला कॅपकटची गरज लागणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे, कॅपकटमध्ये तुमचा फोटो वगैरे इम्पोर्ट केल्यानंतर पहिला फोटो मित्रांनो तुम्हाला या प्रकारे सेट करायचा आहे. आता जर तुम्हाला सेट करता येत नसेल तर येतच असेल तरी देखील एकदा सांगतो कसा सेट करायचा. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे बघू शकता. प्लस म्हणजे तुम्ही जे काही फोटो ॲड करणार आहे सिम्पलरित्या तसं तुम्हाला फोटो ॲड करून घ्यायचा. जो काही फोटो इथे मी ॲड करणार आहे तो फोटो इथे ॲड करून घेतो. या प्रकारे तुम्ही सिम्पली फोटोला ॲड केल्यानंतर हा जो काही फोटो असणार आहे त्याला तुम्ही या प्रकारे असं 2 बोटानं असं रोटेट करून घ्यायचं आहे 90 डिग्रीला आणि प्रॉपर सेट करायचं आहे. या प्रकारे सेट करून झाल्यानंतर आता मित्रांनो इथून पुढची आपली जी काही मेन बीट आता कुठं आहे बघू शकता. आपली जी काही मेन बीट आहे ती 7 आणि 8 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे डॉटच्या 7 सेकंदाच थोडंसं पुढे या प्रकारे तुम्हाला सॉंग ऐकून घेतल्यानंतर समजेलच. नंतरची जी काही बीट आहे ती 10 सेकंदात जे काही सुरुवातीचे 0 आहे या 0 पाशी आहे. त्याच्या पुढची आपली जी काही बीट आहे ती मित्रांनो 11 आणि 12 सेकंदाच्या मधला जो काही डॉट आहे बरोबर ते डॉट नंतरची जी काही आपली बीट आहे ती 13 सेकंदात जे काही 13 आहे बरोबर ते 13वरती आहे. तर मित्रांनो प्रॉपर या ठिकाणी तुम्हाला बीटला मार्क करून घ्यायचं आहे. बीटला मार्क वगैरे केल्यानंतर आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं. सुरुवातीला जो काही तुम्ही फोटो ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून इथे तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे सुरुवातीला आणि शेवटला. या प्रकारे की फ्रेमला ॲड केल्यानंतर पहिल्या की फ्रेमवरती येऊन थोडंसं तुम्हाला फोटो झूम करायचं आहे, जास्त करायचं नाही. थोडासा फोटो झूम केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला सुरुवातीला येऊन ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जी काही शॅडो पेंज मी तुम्हाला प्रोव्हाइड केल्या सिम्पलरित्या ती शॅडो पेंज ती तुम्हाला ॲड करून घ्यायची आहे. शॅडो पेंज ॲड केल्यानंतर आता मित्रांनो ॲनिमेशन वगैरे मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात अगोदर आपला जो काही पहिले ट्रान्झॅक्शन आहे या ट्रान्झॅक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथनं पुल आउटचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे हे ट्रान्झॅक्शन अप्लाय करून ॲड इथं ओकेवरती क्लिक करून पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला सिलेक्ट करायचं आहे. ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला कॉम्बोची कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आणि इथनं झूम 1चं ॲनिमेशन तुम्हाला अप्लाय करायचं आहे. नंतर मित्रांनो ओकेवरती क्लिक करा. पुढचा जो काही फोटो असणार आहे त्याला सिलेक्ट करून नंतर तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करून कॉम्बोवरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुम्हाला स्मार्टफोन 1 नावाचं जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन इथे ॲड करायचं आहे. तर मित्रांनो आता बघू शकता इथे ॲनिमेशनला डिसेबल केल्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो आता मी 2 मिनिट तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो तुमचा फोटो काही या प्रकारे असेल आणि तुम्ही जे काही कॉम्बोवरनं स्मार्टफोन 1चं जे काही ॲनिमेशन तुम्ही अप्लाय करणार आहे तेव्हा तुमचा जो काही फोटो असणार आहे ॲनिमेशन अप्लाय केल्यानंतर एकदम कमी होणार आहे. तर आता इथे बघू शकता जे काही ॲनिमेशन आहे ते ॲनिमेशन मी ॲड केलं आहे. ॲनिमेशनला ॲड केल्यानंतर आपला जो काही फोटो आहे तो असं थोडंसं कमी झालं आहे. तर इथून तुम्हाला ओकेवरती क्लिक करायचं आहे, त्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे आणि आपला जो काही ॲनिमेशन असणार आहे म्हणजे फोटो असणार आहे याला तुम्हाला प्रॉपर असं फिल स्क्रीनला सेट करून घ्यायचं आहे. म्हणजे आपला जो काही फोटो आहे तो प्रॉपर दिसून येईल. आता मित्रांनो पुढचं जे काही ट्रान्झॅक्शन आहे ते देखील तुम्हाला पुल आउटचं ट्रान्झॅक्शन द्यायचं आहे. म्हणजे कुठलं ट्रान्झॅक्शन बघू शकता 11 आणि 12 सेकंदाच्या मधलं जे काही ट्रान्झॅक्शन आहे इथं. नंतर त्या पुढच्या फोटोला सिलेक्ट करायचं आहे ॲनिमेशनमधनं तुम्हाला कॉम्बोमधनं इथं देखील झूम 1चं ॲनिमेशन देऊन ओकेवरती क्लिक करायचं आहे. जे काही लास्टचा फोटो आहे त्याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. इन ॲनिमेशनमधनं रॉक व्हर्टिकलीचं जे काही ॲनिमेशन आहे हे ॲनिमेशन देऊन जे काही ड्युरेशन खाली दिसतं ते 1.3 सेकंदवरती ठेवायचे आहे आणि ओकेवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो लास्टच्या फोटोला देखील ते सुरुवातीला आणि लास्टला की फ्रेम ॲड करून लास्टच्या की फ्रेमवरती येऊन फोटोला झूम करून घ्यायचा आहे. या प्रकारे झाल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला इफेक्ट ॲड करण्यासाठी प्रॉपर कुठे यायचं बघू शकता. आपली जी काही मेन बीट आहे या मेन बीटवरती यायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात अगोदर मित्रांनो व्हिडिओ इफेक्टमधनं तुम्हाला स्प्लिटची कॅटेगरी सिलेक्ट करायची आणि ट्राय लेअर मिरर हा जो काही इफेक्ट आहे हा इफेक्ट इथं ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. इफेक्टची जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या फोटोपर्यंत ठेवायचं आहे. म्हणजे आपली जी काही पहिली बीट आहे या बीटपर्यंत ठेवायची आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला सेम आपली जी काही इथं बीट आहे कुठली आपली मेन बीट या मेन बीटवरती यायचं आहे. नंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला लवची कॅटेगरी बघायला भेटेल. लव तर सिम्पली या लवची कॅटेगरीवरती क्लिक करायचं आहे. आता बघू शकता इथं जे काही लवची कॅटेगरी आहे 1 मिनिट मी दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो लवच्या कॅटेगरीमधनं तुम्हाला मिनी रेनबो नावाचा इफेक्ट ॲड करून इफेक्टला जी काही ड्युरेशन आहे ते आपल्या त्या ट्राय मिरर लेअरचं जे काही इफेक्ट आपण ॲड केलं आहे तिथपर्यंत तुम्हाला ठेवायचं आहे. नंतर पुढच्या बीटवरती यायचं इथं आल्यानंतर तुम्हाला इथं बॉडी इफेक्टवरती क्लिक करून ट्रेंडिंगच्या सेक्शनमधनं फ्लिप्ड नावाचं इफेक्ट ॲड करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. म्हणजे आपल्या स्मार्टफोनमध्ये या प्रकारचं इफेक्ट येऊन जाणार आहे. नंतर मित्रांनो प्रॉपर आपली जी काही पुढची बीट असणार आहे या बीटच्या थोडीशी या पोझिशनला यायचं आहे. इथं आल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे बघू शकता. बॉडी इफेक्टमधनं जे काही क्लोनची कॅटेगरी आहे क्लोनच्या कॅटेगरीमधनं ॲपरेट 2 नावाचा इफेक्ट आहे बघू शकता ॲपरेट 2. तर सिम्पली हा इफेक्ट इथे ॲड करून ओकेवरती क्लिक करायचा आहे. या प्रकारे इफेक्ट वगैरे ॲड केल्यानंतर आता मित्रांनो सुरुवातीला यायचं आहे ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला एक मी ओव्हरले व्हिडिओ दिला आहे. सिम्पली तो ओव्हरले व्हिडिओ या ठिकाणी ॲड करून घ्यायचा. तर जो काही ओव्हरले व्हिडिओ आहे तो इथे मी ॲड करून घेतो. ओव्हरलेला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे हा ओव्हरलेचा जो काही एक्स्ट्रा पार्ट असणार आहे ते आपल्या पहिल्या पुढचा जो काही पार्ट असेल
तर त्याला तुम्हाला इथं स्प्लिट करायचं आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करून टाकायचा आहे. नंतर या व्हिडिओला सिलेक्ट करून त्याला फिल स्क्रीनला सेट करून स्प्लाईसवरती क्लिक करायचं आहे. इथे बघू शकता स्प्लाईस, इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे थोडक्यात इथं ब्लेंड मोड बघायला भेटतं. तर सिम्पली यामध्ये तुम्ही फिल्टरवरती करून ऑपोसिटी वगैरे तुम्हाला पाहिजे तशी ठेवू शकता. आता ओकेवरती क्लिक करा. सुरुवातीला येऊन ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. फोटोच्या सेक्शनवरती क्लिक करून आता मित्रांनो डायलॉगनुसार आपले जे काही PNG आहेत ते PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. PNGला ॲड केल्यानंतर प्रॉपर अशा ॲडव्या करून तुम्हाला इथं सेंटरला या ठिकाणी सेट करायचे आहेत. बघू शकता या प्रकारे मी सेट करून घेतले. या प्रकारे सेट केल्यानंतर आता ही जी काही PNG आहे, हे PNGची ड्युरेशन तुम्हाला लास्टपर्यंत वाढवून घ्या. PNGची ड्युरेशन लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं बघू शकता, जिथे डायलॉग आपला पहिला संपणार आहे तिथं यायचं. इथं आल्यानंतर हा जी काही PNG आहे, तर समजा इथं डायलॉग आपला संपतोय, तर कुठं संपतोय बघू शकता. या पोझिशनला आपला डायलॉग संपतो. तर सिम्पली याच्या ओव्हरलेवरती क्लिक करून जी काही PNG ॲड केली त्या PNGला सिलेक्ट करून इथं तुम्हाला स्प्लिट करायचं आहे. या प्रकारे मित्रांनो जिथे जिथे डायलॉग आपला संपणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला PNGला स्प्लिट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो 4 डायलॉग आहेत, आपण 4 इथे कट लावून घेतले. आता तुम्हाला काय करायचं सिम्पली बघू शकता एक एक कट आहे. आता ह्या दुसऱ्या PNG आपल्याला बदलण्यासाठी ह्या PNGला सिलेक्ट करायचं आहे. इकडे तुम्हाला रिप्लेसचा नाव ऑप्शन बघायला भेटेल. रिप्लेसवरती क्लिक करायचं आहे आणि जी PNG या ठिकाणी असणार आहे ती PNG तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायची आहे, म्हणजे इम्पोर्ट करायची आहे. इम्पोर्ट केल्यानंतर सेम मित्रांनो तुम्हाला या प्रकारे रोटेट करायचे आहे आणि या ठिकाणी सेंटरला सेट करून घ्यायचे. तर आता सगळ्या ज्या काही PNG आहेत ते PNG या ठिकाणी मी सेट करून घेतो. PNG सेट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला ॲनिमेशन देण्यासाठी सुरुवातीला यायचं जे काही PNG याला सिलेक्ट करायचं आहे. PNGला सिलेक्ट केल्यानंतर ॲनिमेशनवरती क्लिक करून इन ॲनिमेशनमधनं तुम्हाला हॉरिझॉन्टली ब्लर नावाचा काहीतरी इफेक्ट आहे. बघू शकता, दाखवतो मी तुम्हाला. हॉरिझॉन्टल ब्लर असा काहीतरी इफेक्ट आहे बघा. इथं हॉरिझॉन्टल ब्लर असाच इफेक्ट आहे. तर हा इफेक्ट तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. इफेक्टची ड्युरेशन तुम्ही 1 सेकंदपर्यंत वाढवू शकताय. तर आता जेवढे पण या ठिकाणी PNG त्या सगळ्या PNGला तुम्हाला हा इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे. PNGला इफेक्ट ॲड केल्यानंतर जसा मित्रांनो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार होणार आहे. सिम्पली आता तुम्हाला एक्सपोर्टवरती क्लिक करून व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.